नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं अभ्यास गुरु या चॅनलवर. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये 20 प्रश्न आपण पाहणार आहोत. 20 प्रश्नांपैकी किमान 15 प्रश्नांची उत्तरे तुम्हाला यायलाच पाहिजे. पहा, या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, महात्मा फुले यांचे मूळ गाव कोणते? पर्याय पहा, विचार करा आणि कमेंटमध्ये उत्तर सांगा. तर पहा, या ठिकाणी योग्य उत्तर आहे कटगुण. महात्मा फुले यांचं मूळ गाव कोणतं आहे? कटगुण. कोणत्या जिल्ह्यात आहे? तर सातारा जिल्ह्यात आहे. पुढील प्रश्न पहा, आझाद हिंद सेनेचे ब्रीदवाक्य कोणते होते? आझाद हिंद सेनेचे ब्रीदवाक्य कोणते होते? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे विश्वास, एकता, बलिदान. विश्वास, एकता आणि बलिदान हे आझाद हिंद सेनेचं ब्रीदवाक्य होतं. पुढचा प्रश्न पहा, 1942 साली सातारा जिल्ह्यात प्रति सरकारची स्थापना कोणी केली? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे क्रांतिसिंह नाना पाटील. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न महत्वपूर्ण आहे. वारंवार हा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला गेला आहे. लक्षात घ्या, 1942 साली सातारा जिल्ह्यात प्रति सरकारची स्थापना कोणी केली? क्रांतिसिंह नाना पाटील यांनी केली. पुढचा प्रश्न पहा, शतपत्रे कोणी लिहिली? शतपत्रे कोणी लिहिली? योग्य उत्तर आहे गोपाळ हरी देशमुख. गोपाळ हरी देशमुख यांनी शतपत्रे लिहिली. पुढील प्रश्न पहा, अधोमुख या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. अधोमुख हा जो शब्द आहे याचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे उन्मुख. लक्षात घ्या, अधोमुख याला अपोजिट वर्ड आहे, विरुद्धार्थी शब्द आहे उन्मुख. विद्यार्थी मित्रांनो, अधोमुख म्हणजे काय? तर मुख म्हणजे काय? आपलं तोंड. ओके. आणि अधो म्हणजे काय? खाली. खाली म्हणजे काय? खाली तोंड करून बसलेला. म्हणजे कसा? निरुत्साही, निराशेने. काहीतरी एखाद्याच्या मनात काहीतरी दुःख आहे आणि समजा ती व्यक्ती अशी मान खाली घालून बसलेली आहे. मग आपण तिला काय म्हणायचं? मान खाली घालून बसणे म्हणजेच काय? अधोमुख. त्याला म्हणायचं अधोमुख. म्हणजे काय? एखाद्या निगेटिव्ह अर्थाने त्याचा अर्थ घ्यायचा, की मान खाली घालून बसणे म्हणजेच काय? अधोमुख. आणि उन्मुख म्हणजे काय? तर मान वर करून बसणे किंवा एखाद्या गोष्टीमध्ये आपला उत्साह असणे. म्हणजे इथं आपला उन्मुखचा अर्थ पॉझिटिव्ह घ्यायचा आहे. ओके. लक्षात घ्या, अधोमुख याला अपोजिट वर्ड आहे उन्मुख. पुढील प्रश्न पहा, गुरुजी विद्यार्थ्यांना व्याकरण शिकवितात. या वाक्यातील शिकवितात हे काय आहे? सोपा प्रश्न आहे, लगेच उत्तर यायला पाहिजे. गुरुजी विद्यार्थ्यांना व्याकरण शिकवितात. शिकवितात हे काय आहे? विशेषण, शब्दयोगी अव्यय, क्रियापद, उभयान्वयी अव्यय. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे क्रियापद. लक्षात घ्या, शिकवितात काय आहे? क्रियापद आहे. पुढचा प्रश्न पहा, अमृत या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. अमृत या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? तर अमृत याला विरुद्ध आहे विष. अमृत विरुद्ध विष. पुढील प्रश्न पहा, खालीलपैकी कोणता पर्याय बरोबर आहे? या ठिकाणी देश व सीमारेषा आपल्याला दिलेल्या आहेत. पहा, पहिला पर्याय आहे मॅक मोहन लाईन भारत चीन. विद्यार्थी मित्रांनो, भारत आणि चीन दरम्यान मॅक मोहन लाईन आहे. बरोबर आहे का? 100% बरोबर आहे. पुढचा पर्याय पहा, रॅडक्लिफ लाईन भारत पाकिस्तान. बरोबर आहे का? 100% बरोबर आहे. भारत आणि पाकिस्तान रॅडक्लिफ लाईन आहे. पुढचं पहा, ड्युरंड लाईन पाकिस्तान अफगाणिस्तान. बरोबर आहे का? 100% बरोबर आहे. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, मॅक मोहन लाईन भारत चीन दरम्यान आहे, रॅडक्लिफ लाईन भारत पाकिस्तान दरम्यान आहे आणि ड्युरंड लाईन पाकिस्तान अफगाणिस्तान दरम्यान आहे. तीनही पर्याय बरोबर आहे. आपल्याला काय विचारलं, कोणता पर्याय बरोबर आहे? तर सर्व बरोबर. या ठिकाणी योग्य उत्तर आहे सर्व बरोबर. लगेच वहीमध्ये लिहून ठेवा, मॅक मोहन लाईन भारत चीन, रॅडक्लिफ लाईन भारत पाकिस्तान आणि ड्युरंड लाईन पाकिस्तान अफगाणिस्तान. यावर वारंवार परीक्षेमध्ये प्रश्न विचारला गेला आहे. पुढील प्रश्न पहा, परमहंस सभा कोणत्या वर्षी स्थापन झाली? प्रश्न महत्वपूर्ण आहे. परमहंस सभा कोणत्या वर्षी स्थापन झाली? योग्य उत्तर आहे 1849. लक्षात ठेवा, परमहंस सभा 1849. पुढचा प्रश्न पहा, गोपाळ गणेश आगरकरांचा जन्म कोठे झाला? तर टेंभू या ठिकाणी झाला, सातारा जिल्ह्यात. लक्षात घ्या, गोपाळ गणेश आगरकरांचा जन्म टेंभू या ठिकाणी सातारा जिल्ह्यात झाला. असा सुद्धा प्रश्न येऊ शकतो, गोपाळ गणेश आगरकर यांचा जन्म खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात झाला? आपण तोंडी पाठ केलेलं असतं टेंभू टेंभू, पण
टेंभू कोणत्या जिल्ह्यात आहे आपल्याला माहिती पाहिजे. सातारा जिल्ह्यात आहे. पुढे पहा, पुणे सार्वजनिक सभा कोणत्या वर्षी स्थापन झाली? पुणे सार्वजनिक सभा कोणत्या वर्षी स्थापन झाली? योग्य उत्तर आहे 1870. 1870. पुढे पहा, मराठी भाषेचे शिवाजी कोणाला म्हणतात? मराठी भाषेचे शिवाजी. योग्य उत्तर आहे विष्णू शास्त्री चिपळूणकर. मराठी भाषेचे शिवाजी. पुढचा प्रश्न, महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर किंग कोणाला म्हणतात? महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर किंग. योग्य उत्तर आहे महात्मा फुले. लक्षात घ्या, महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर किंग महात्मा फुले. पुढे पहा, सरदार वल्लभभाई पटेल यांनी काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनाचे अध्यक्षपद भूषविले होते? योग्य उत्तर आहे कराची. 1931. लक्षात घ्या, 1931 साली कराची या ठिकाणी अधिवेशन भरलं होतं काँग्रेसचं आणि त्याचे अध्यक्षपद सरदार वल्लभभाई पटेल यांनी भूषविलं होतं. पुढे पहा, 1 नोव्हेंबर 1973 रोजी म्हैसूर राज्याचे नाव बदलून ते डॅश डॅश असे करण्यात आले. काय करण्यात आलं? तर कर्नाटक. लक्षात घ्या, 1 नोव्हेंबर 1973 रोजी म्हैसूर राज्याचं नाव बदललं आणि कर्नाटक असं ठेवण्यात आलं. तारीख लक्षात ठेवा, महिना लक्षात ठेवा, वर्ष लक्षात ठेवा, 1 नोव्हेंबर 1973. ओके. पुढे पहा, सम्राट अशोकाचे शिलालेख कोणत्या लिपीत कोरले गेले? पर्याय पहा, ब्राह्मी, खरोष्टी, प्राकृत, वरील सर्व. विद्यार्थी मित्रांनो, ब्राह्मी लिपीत, खरोष्टी लिपीत आणि प्राकृत लिपीत या तीनही लिपीमध्ये कोरले गेलेले आहे. योग्य उत्तर आहे वरील सर्व. वरील सर्व. पुढे पहा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणत्या वर्षी मूकनायक सुरू केले? महत्वपूर्ण प्रश्न आहे. योग्य उत्तर आहे 1920. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे काही मूकनायक सुरू केलं होतं, कधी सुरू केलं होतं? 1920. पुढे पहा, छत्रपती संभाजी महाराजांनी कोणता संस्कृत ग्रंथ लिहिला? योग्य उत्तर आहे बुधभूषण. लक्षात घ्या, बुधभूषण नावाचा ग्रंथ छत्रपती संभाजी महाराजांनी लिहिला. ओके. पुढे पहा, राधानगरी धरण कोणत्या नदीवर बांधले आहे? योग्य उत्तर आहे भोगावती नदी. राधानगरी धरण भोगावती नदीवर बांधलेले आहे. आर्य महिला समाजाची स्थापना कोणी केली? योग्य उत्तर आहे पंडिता रमाबाई. आर्य महिला समाज स्थापना पंडिता रमाबाई. पुढे पहा, खालीलपैकी कोणत्या राज्यात भारताचे उपग्रह प्रक्षेपण केंद्र आहे? खालीलपैकी कोणत्या राज्यात भारताचे उपग्रह प्रक्षेपण केंद्र आहे? विद्यार्थी मित्रांनो, योग्य उत्तर आहे आंध्र प्रदेश. आंध्र प्रदेश. पुढे पहा, सूर्यकुलातील सर्वात लहान परंतु वेगवान ग्रह कोणता? सूर्यकुलातील सर्वात लहान परंतु वेगवान ग्रह कोणता? योग्य उत्तर आहे बुध. हा प्रश्न लिहून ठेवा, वारंवार हा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला गेला आहे. सर्वात लहान परंतु वेगवान. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये जे काही प्रश्न परीक्षेमध्ये विचारले गेले आहेत तेच प्रश्न आपण पाहिलेले आहेत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.